Are you happy? आनंदी आहात का? Are you blessed? आशीर्वादित आहात का? How many of you blessed by last previous sessions? काल रात्रीच्या सभेद्वारे किती लोक आशीर्वादित झाले? How many can किती लोक really how many can say from your heart किती that it was so blessed? अगदी हृदयातून किती लोक म्हणू शकतात की काल रात्रीच्या सभेमध्ये आम्ही आशीर्वादित झालो? If he can bless yesterday, he can bless us today also. जर तो काल आशीर्वादित करू शकतो आम्हाला, तर तो आजही आम्हाला आशीर्वादित करणार. Father of father and father of love. पित्यांचा पिता आणि प्रेमळ पिता. Amen. If anyone need love, जर कोणाला प्रेमाची गरज आहे, don't go there and there. इकडे तिकडे जाऊ नका. Your father is there. तुमचा पिता इथे आहे. Praise God. प्रभूची स्तुती असो. I know what are you waiting for. मला माहिती आहे कशाची वाट बघत आहात तुम्ही. I am also waiting मी पण वाट बघतच आहे. to see the tomb open. कबर उघडी झालेली असताना मला बघायचं आहे. Say, today I want to see the tombs opened. म्हणा, आज मला बघायचा आहे सगळ्या कबरा उघडत आहेत. I am not here to watch the closed tomb and to cry. झाकलेली कबर बघून मला रडायचं नाहीये. I am here to open the tombs and tombs. आणि मला अनेक कबरानंतर कबरा उघडायच्या आहेत. Hallelujah. The season of crying, watching the problem and crying is over. समस्या बघत बघत रडत बसण्याचा ऋतू संपलेला आहे. You are going to face the problem. तुम्ही सामोरे जाणार तुमच्या समस्येला With the courage, मोठ्या धैर्याने, with the strength, मोठ्या सामर्थ्याने, with the power. मोठ्या बलाने. And you are going to open the tomb of the problem. आणि तुमच्या समस्येची कबर तुम्ही उघडणार आहे. Hallelujah. हालेलुया. How many of you can understand these words? किती लोकांना हे शब्द समजत आहेत? Praise God. At least few are there. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. At least few are there. थोडे तरी जण आहेत जे मला समजत आहेत. I'm not completely failed. Like, मी पूर्णपणे तर अपयशी झालो नाही इथे येऊन. few can accept me. काही लोकांनी मला स्वीकारलेलं आहे. Glory to God. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Not here to watch the tomb and cry with others. दुसऱ्यांबरोबर कबरा बघून रडण्याची वेळ आता नाही आहे. When people sees the tomb, लोक जेव्हा कबर बघतात, they will ते cry. रडतात. They cry. ते रडतात. But you are not in that list. परंतु तुम्ही त्या You are याचिकामध्ये not नाहीये. called to cry with others. त्यांच्या बरोबर रडण्यासाठी तुम्हाला बोलवलं नाहीये. You are here to change the history of the tombs. तुम्हाला कबरेचा इतिहास बदलण्यासाठी बोलावलेलं आहे. A compassionate heart कळवळ्याचं हृदय can bring the dead to live. मृत्यूला जीवनात आणू शकतं. Are you here with the heart of compassion? कळवळ्याचं हृदय घेऊन आलेला आहात का? Say to your neighbor, change your heart. शेजारच्याला म्हणा, आपलं हृदय बदल. Until doctors change it. Before doctors change it. डॉक्टर्स बदलण्याच्या अगोदर. Hallelujah. Today transplantations are going to happen in this month. आज हृदय ट्रान्सप्लांट होत आहेत. हृदय बदलत आहेत. You don't want to use the knives. जर तुम्हाला
चाकू सुरी वापरायची You नाही don't आहे, want to open your chest. तर मग तुम्हाला जर तुमची छाती जर अशी उघडायची नाहीये, Angels are going to have some surgeries in your heart today. स्वर्गदूत आज तुमच्या हृदयावरती काही सर्जरी करत आहेत. Hallelujah. 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 Amen. Amen. A compassionate heart एक कळवळ्याचं हृदय can bring the dead to life. मृत्यूला जीवनात आणू शकतं. I'm talking about you. मी तुमच्याविषयी बोलत आहे. How can raise a dead? How many of you want to raise the dead? मेलेल्यांना कोणी उठवू शकतं? किंवा मला असं विचारू द्या, मेलेल्यांना कोणाला उठवायचं आहे का? कोणाला How many उठवायचं? of you want to raise deads? किती लोकांना जे मेलेले आहेत त्यांना जिवंत करायचं आहे? One thing is enough. एकच गोष्ट. If you raise hands, you want to raise it completely. जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर हात नीट वर करा, नीट. No, only those who want to raise the dead. फक्त अशांना ज्यांना मेलेल्यातून लोकांना जिवंत करायचं आहे तेच लोक हात वर ठेवा. Few people are there. काही लोक असे आहेत, If it get free, then it will touch this hand also. So no one will see, but I will get the blessing also. हा, एवढंच करतो देव बघायला लागलाय माझा हात, मला पण स्पर्श मिळेलच असं विचार If करायला. you want to receive it, you want to take. जर ग्रहण करायचं असेल तर And नीट take हात वर it. करा आणि विश्वासाने घ्या. Amen. आमेन. God want to adjustment. कुठली ऍडजस्टमेंट करायची नाही आता. Say to your neighbor, शेजारच्याला म्हणा, throw your adjustment outside the church. तुझी ऍडजस्टमेंट चर्चच्या बाहेर फेक. बोला बोला. बोला बोला बोला. मुझे मराठी में एक वर्ड अच्छा से जानता है, वो बोला और चला. Hallelujah. Hallelujah. No adjustments in this church. या मंडळीमध्ये कुठल्या ऍडजस्टमेंट नाही, तडजोडी No नाही. compromise to word of God. देवाच्या वचनाला कुठल्या तडजोड नाही या मंडळीमध्ये. Say to your neighbor, never compromise शेजारच्याला म्हणा, तडजोड करू नको. on the word of God. देवाच्या वचनाला घेऊन तडजोड करू नको. यो अपने पड़ोसी को बोलिए. बोला रे आपल्या शेजारच्याला. बोला रे. Hallelujah. If you are not able to say, then who will say to your neighbor? जर तुम्ही बोलू शकणार नाही तर कोण बोलणार तुमच्या शेजारच्याला? You want to clear them. You want to teach them. त्यांना तुम्हाला शिकवायचं आहे. That's why they are तुम्हालाच with you बोलायचं today. आहे. त्यामुळेच ते तुमच्या बरोबर आहेत आज. Pastor cannot reach every place. पाळक साहेब सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. Even pastor cannot reach every place. आपले दुसरे पास्टर अमित केदार देखील कुठे दुसरीकडे You सगळीकडे are the पोहोचू one शकत नाहीत. appointed to teach your neighbor to walk on the right way where you are going to walk. तुमची नियुक्ती झालेली आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी सगळ्याकडे तुम्हाला जाऊन शिकवायचं आहे. For that, first you want to walk on the right way. त्याच्यासाठी पहिला तुम्हाला नीट म्हटलेल्या मार्गावर चालायचं आहे. Don't make them into pits. You are also going. I will also go. You also come. तुम्ही बी खड्ड्यात, त्यांनी बी खड्ड्यात. Hallelujah. Praise God. Watch your steps. तुमचे पाऊल सांभाळा. Say to your neighbor, not to me. I will watch. शेजारच्याला म्हणा, मला बघून बोलू नका. I am also changing my heart today. मी पण माझं हृदय आज बदलत आहे. Watch your steps. तुमचे पाऊलं नीट सांभाळ. Once again, check it. पुन्हा एकदा तपासा. Is it from the word of God? देवाच्या वचनापासून आहे का? Hello. हॅलो. Watch your step. तुमचे पाऊल नीट बघा. Because you are going to कारण तुम्ही face the tomb. कबरेकडे जातात. Not into the tomb. कबरेच्या आत नाही, कबरेकडे. कम ऑन. If you didn't watch, That's a word. if you don't watch, जर तुम्ही नीट न बघता चाललात
You will inside the tomb. तुम्ही कबरेच्या आत जाणार. Once again say. पुन्हा एकदा म्हणूया. Say it to your feet. तुमच्या पायाला बोला. No. Say it to your feet. तुमच्या पायांशी बोला. हो, माझ्याकडे बघू नका, पायाकडे बघा तुमच्या. ऐसे करो. असं करा. नीट चाल. कितने लोग कर रहे हैं? किती लोक करत आहेत? Be careful. सांभाळून राहा. Not into the tomb. कबरेच्या आत जायचं नाहीये. This faith is not chosen for to the tomb. हे पाऊल कबरेच्या आत जाण्यासाठी निवडलेले नाहीयेत. This faith is for open the tombs. हे पाऊल कबर उघडण्यासाठी चालण्याकरिता आहे. Hallelujah. 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 So few people are thinking, but I am already in the tomb. काही लोक विचार करतात, मी तर अगोदरच कबरेत आहे. Don't worry. काळजी करू नका. Don't worry. काळजी करू नका. Thing is not over yet. अजून संपलेलं नाहीये. आमेन. Hello. Praise God for that. त्याच्यासाठी देवाची स्तुती असो. If you feel that you are in the tomb today, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही कबरेत आहात आज, say praise God. म्हणा देवाची स्तुती असो. Something is going to happen inside the tomb. काहीतरी कबरेच्या आत घडणार आहे. How many of you want to enter to the tomb? किती लोकांना कबरेच्या आत जायचं आहे? Hello. Praise God. Fear of death. मृत्यूची भीती. This day it is going to finish. आज इथे संपणार आहे. Khatam. टाटा. Tata. Bye bye. Fear of death in your heart. तुमच्या हृदयात मृत्यूची भीती. It's over. संपणार आहे. Devil cannot fool you again with the death. शैतान तुम्हाला पुन्हा कर्जामधून फसवणार नाही. Say to devil, मृत्यूमधून फसवणार नाही. I already know about this. मला अगोदरच माहिती आहे. शैतानाला सांगा. बोला. Bola. मला अगोदरच माहिती आहे. I already knew this. मला अगोदरच माहिती आहे. You don't want to share all these things. हे सगळं मला सांगू नकोस. Hello. हॅलो. Even he don't know when he is going to finish himself. त्या शैतानालाच माहित नाही त्याचा नाश कधी होणार आहे. And he is coming to teach you. आणि तो यायला लागले तुम्हाला शिकवायला. He will say walk on this way. तो म्हणेल इथं चाल. Even he don't know which way he is walking. त्याला पण माहित नाही तिकडं कसं चालायचं. Say to these kind of people, those who are related to connected with, if they don't know which way they are walking, how they are walking, don't follow the footsteps. असे लोक ज्यांना माहीतच नाही त्यांनी कुठं चाललेले आहेत त्यांचं अजिबात ऐकू नका. त्यांच्या मार्गी पण जाऊ नका. त्यांच्या जवळ पण जाऊ नका. Amen. Walk with the right people, those who know the right way. योग्य लोकांबरोबर राहा जे योग्य मार्गावर चालत आहेत. Amen. Holy Spirit पवित्र needs आत्मा. this today. पवित्र आत्माला ह्याची गरज आहे आज. Few are planning to walk with something else. काही लोक आहेत जे दुसऱ्या कुठल्या गोष्टीच्या सह चालायची इच्छा धरत आहेत. Today the warning. आज चेतावणी आहे. Check again. पुन्हा तपासा. Check again. पुन्हा तपासा. Check again. पुन्हा तपासा. Check again. पुन्हा तपासा. Hello. पुन्हा तपासा. Very silent. खूप शांत झाले हो.
If the keyboard is also not there, it will be like, जर कीबोर्ड पण बंद झाला ना, now I feels like I am in a tomb. I am in a tomb. Tomb. मला आता असं वाटायला लागलं मीच कबरेत गेलो का काय. Tomb is very silent, very closed. Nothing is there. कबर खूप शांत असते. Don't come and sit in the church as like sit in a tomb. Praise, worship, give thanks to Lord always from your mouth. चर्च मध्ये येऊन कबरेत बसल्यासारखं बसू नका. इकडे या, स्तुती करा, आराधना करा, देवाला गौरव द्या. हालेलुया. Don't wait for the pastor to ask you to say hallelujah. पाळकाची वाट बघत बसू नका की ते तुम्हाला म्हणतील म्हणा हालेलुया. Before he say H, you need to say hallelujah. तुमचे पास्टर म्हणण्याच्या अगोदर तुम्ही हालेलुया म्हणायला पाहिजे. This is not the training center for teaching how to say hallelujah. हालेलुया कसं म्हणायचं हे प्रशिक्षण केंद्र नाहीये हे. Hallelujah. आणि मग नेत्र आम्ही शिकवणार हालेलुया असं म्हणा. In our place, आमच्या ठिकाणी the pastors are like, praise the Lord. पाळक लोक असे आहेत, praise the Lord. When they went back to their house and they, when they come to the stage, स्टेज वरती आल्यावर praise the Lord. praise the Lord. कैसे? When they get down from the stage, स्टेज वरनं खाली उतरल्यावर अरे चाय लेके आ जा रहा. This is not the place to teach how to say hallelujah, how to say praise God. This is the place of worship. So no one want to teach you to say hallelujah, say praise God. You will be ready and you will be able to say each and every second where you were here. Am I right? मी बरोबर आहे का? Am I talking to somebody? कोणाशी तरी बोलत आहे का मी? Say hallelujah. म्हणा हालेलुया. देखो, बघा, फिर भी मैं बोलने के बाद बोला तुम लोग. अजून पण मी बोलल्यानंतरच बोलले तुम्ही. Don't allow me to speak much. मला जास्त बोलू पण देऊ नका. Hallelujah. If someone comes to you talk, जर तुमच्याकडे कोणतरी येऊन बोलत आहे, before they start to talk, you need to say hallelujah, praise God. Bye. दुसरं काहीतरी तुमच्याकडे येऊन कोणी बोलायला चालू केलं ना, त्यांना हालेलुया प्रेज द लॉर्ड बोलून निघून जायचं तिकडनं. Don't give your ears to listen everything. सगळं काही ऐकण्यासाठी तुमचे कान देऊ नका सगळ्यांना. कम ऑन. Say to your neighbor. हा, शेजारच्याला म्हणा. Don't give and use your ears to listen everything. सगळं काय ऐकण्यासाठी तुमचा कान त्यांना देऊ नका. हालेलुया. Sunday, after the meeting, people will go. संडे सर्व्हिस झाल्यानंतर लोक जातात. After they reach house, आणि घरी गेल्यावर suddenly, oh my goodness. एकाएकी, Hello. You reached? पोहोचलास का? How was today's message? कसा होता रे आजचा संदेश? It was okay. हा, ठीक होता. In that time, I see in the backside that person was doing that thing. अरे संदेश त्यांना बघितला का? तिकडची व्यक्ती काय काय करत होती. Say hallelujah, praise Lord, bye. लगेच म्हणायचं हालेलुया प्रेज द लॉर्ड आणि फोन ठेवून टाकायचा. Don't encourage people to mislead you. तुमचं मार्ग भ्रष्ट करण्यासाठी, दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लोकांना अनुमती देऊ नका. Few people will call from outside. काही लोक
बाहेरून कॉल करतील. हा, I came back from church. You came? मी चर्च मधून We आलो, तू also आलास का? came. We are preparing biryani. आम्ही Okay. पण बिर्याणी बनवायला लागलो. How was there in the church? कसं झालं चर्च मध्ये? What was he was talking about? काय बोलत होता त्याच्याविषयी तो? Then you will say, मग तुम्ही म्हणता oh, the same like that day. काय तेच 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 असतं आपलं. अजून काय? Before that, त्याच्या अगोदर say, म्हणा Hallelujah, praise the Lord, bye. Hallelujah can save your life from the death. हालेलुया तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकतो. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. आमेन. I was not here to preach all these things. हे सगळं संदेश देण्यासाठी मी इथं आलो Pastor नव्हतो. didn't say anything, आणि okay? पाळक साहेब पण काय बोलले नाही. खरं सांगतो, After the meeting, don't try to scold him, Pastor, why you told all these things. मीटिंग संपल्यावर माझ्याकडे येऊ नका विचारायला कशाला सांगितलं तुम्ही हे सगळं म्हणून. Hallelujah. 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 Watch your steps. तुमचे पाऊल सांभाळून टाका Before you slip and fall. घसरून पडण्याच्या अगोदर नीट सांभाळा. बोला शेजारच्याला. Say to your both neighbors. आता दोन्ही शेजारच्याला बोला. Watch your steps सांभाळून चाल नाहीतर घसरशील. before you slip and fall because this floor is wet. घसरून पडू नयेस म्हणून सांभाळून चाल, कारण ही जमीन ओली आहे, घसरट आहे. Amen. आमेन. Living water cannot make you to fall. जिवंत पाणी तुम्हाला पाडणार नाही, But the oil of devil परंतु making easy things. परंतु शैतानाकडूनच तेल कदाचित सोपं करेल खूप काही, Can make you fall. नक्की ते तुम्हाला घसरवून पाडणार. No oil, only water. ते तेल नको, फक्त देवाचं जिवंत पाणी हवं. I rebuke every kind of misleading against the church in the mighty name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावाने मंडळीला जे दुसऱ्या ठिकाणी भरकटत आहेत अशा सर्व गोष्टींना येशूच्या नावाने मी कॅन्सल करत आहे. Hallelujah. Praise God. I want to reach Pune by 6 o'clock. I have a church dedication there. 6 वाजेपर्यंत मला पुण्याला पोहोचायचंय. तिकडे एका चर्च डेडिकेशन करायचंय मला. We will dedicate the church at 11 o'clock at night. काळजी करू नका, त्या चर्च डेडिकेशन रात्री 11 वाजता करतो मी. Praise God. Yesterday we reached काल रात्री आम्ही पोहोचलो the city of Bethany. आम्ही बेथानी या शहरामध्ये. How many of you reached? किती लोक पोहोचले बेथानीला? How many of you were yesterday? किती लोक होते काल? हात वर करा. Okay. Praise God. How many of you came to Bethany? किती लोक आले बेथानीला? Are you with us? तुम्ही आहात का आमच्या बरोबर? Oh, so you saw the tomb. तर मग तुम्ही म्हणजे कबर बघितली, That's why you all look sad. यामुळे तुम्ही खूप उदास आहात. Praise God. Hallelujah. हालेलुया. Before reach to the Bethany, बेथानीला पोहोचण्याच्या अगोदर Jesus heard about. येशूने ऐकलं. Jesus heard about. येशू कोणाविषयी ऐकला? Bolo.
He is in sickness. And Jesus told, आणि येशू म्हणाला, this sick is not for. हे आजार मरणासाठी नव्हे, देवाच्या गौरवार्थ, देवाच्या पुत्राचं गौरव करण्यासाठी आहे. Jesus as a prophet, he prophesied, Lazarus will not die. This is not for death. एक संदेष्टा म्हणून येशूने अगोदरच भविष्यवाणी केली की हा लाजर मरणार नाही. So Jesus is very happy. तर येशू तर खूप आनंदी आहे. I prophesied, the prophecy is going to. मी भविष्यवाणी केलेली आहे, ती भविष्यवाणी पूर्ण होणार आहे. When Jesus entered there, आणि येशू तिथे प्रवेश करतो. where is the prophecy? कुठे गेली प्रोफेसी? You told that he will not die. तू तर म्हणाला मरणार This is नाही, not for death. हे मरण्यासाठी नाही आहे He असं already म्हणाला. died and मेला पण is कबरेत in जाऊन the tomb for 4 आणि 4 दिवस झाले कबरेत जाऊन. 4 days. 4 दिवस. Sometimes काही वेळा things will get delayed. गोष्टी विलंब लागतात त्यांना. Amen बोलो. अरे, you want to say amen and hallelujah, praise Lord whenever you want to, okay? तुम्हाला जेव्हा बोलायचं आहे तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे आमेन हालेलुया. Sometimes काही वेळा things get delayed. गोष्टींना विलंब लागतो. Hallelujah. I rebuke that in the name of Jesus. ते येशूच्या नावाने मी कॅन्सल करतोय. Nothing will get delayed in your life again. तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे काहीच विलंब लागणार नाही. Praise God. प्रभूची But स्तुती असो. sometimes it will get delayed. We feels like delayed. परंतु काही वेळा असं वाटतं की विलंब होत आहे. Amen. आमेन. And Jesus prophesied. आणि येशूने भविष्यवाणी केली. Jesus came to that place. येशू आला त्या ठिकाणी. He came to know that he is already dead and in the tomb. तो त्याला कळालं की तो मेलेला आहे आणि अगोदरच तो कबरेत When गेलेला आहे. he saw the people crying, त्यावेळेला येशूने पाहिलं लोकांना रडत. he was. तो हसत होता मात्र. Is that true? खरं आहे का? When Martha and Maria and the people were crying, जेव्हा Jesus मार्था was looking into them and laughing. जेव्हा मार्था आणि ते सर्व लोक रडत होते त्यावेळेला येशू त्यांच्याकडे बघून हसत होता का? He moved deeply तो आतमधून with their विव्हळ compassion. तो आतमधून विव्हळ झाला, त्याला कळवळा आला. Your tears तुमचे अश्रू can't stop Jesus. येशूला थांबवू शकतात. Your tears तुमचे अश्रू can make Jesus cry. येशूला रडवू शकतात. The word it says, वचन he सांगतं cried with them. त्यांच्या बरोबर तो रडला. When you cry in your room alone, जेव्हा तुमच्या रूम मध्ये तुम्ही एकटे रडत आहात, when you feels like I'm alone, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे आहात, when you cry, जेव्हा तुम्ही रडता, maybe people will not be there to see and say something to you. कदाचित तुम्हाला असं वाटतंय की लोक तुमच्याकडे बघावं आणि काहीतरी बोलावं, But Jesus is there. परंतु येशू मात्र तिकडे आहे. Jesus is there. येशू आहे. Say to your neighbor, शेजारच्याला म्हणा, Jesus is with you. येशू तुझ्या बरोबर आहे. Jesus is with येशू you. तुझ्या बरोबर आहे. Jesus is with you. येशू तुझ्या बरोबर आहे. He knows your tears. त्याला तुझे अश्रू ठाऊक आहेत. Amen. आमेन. When you cry, जेव्हा तुम्ही रडता, maybe people with you will maybe cry. कदाचित लोक तुमच्या बरोबर रडतील. They will cry and they will say it's okay. त्यांनी येतील, Let it रडतील go. आणि ते म्हणतील ठीक आहे, जाऊ It's दे, okay, it will be fine. राहू दे, ठीक आहे, It will be असं fine. नीट होईल सगळं. And they will go. आणि ते जातील. Amen. आमेन. But when Jesus
crying with you, परंतु ज्यावेळेला येशू तुमच्या बरोबर रडत आहे, when Jesus cries with you, जेव्हा येशू तुमच्या बरोबर He रडतोय, will never leave you. Just it's okay. You will be fine. We will see later. तो तुम्हाला असं म्हणणार नाही रडता रडता की ठीक आहे बाबा सगळं ठीक आहे, हो सगळं ठीक होईल आणि मग मी भेटतो तुला नंतर, असं नाही He will म्हणणार. stay there with you. तो तुमच्या बरोबर राहील. Today He is with you. आज तो तुमच्या बरोबर आहे. In the same situation where you are standing. त्याच परिस्थितीमध्ये जिथे तुम्ही उभे आहात, In the same place where you feel alone. ज्या ठिकाणी तुम्हाला एकटेपण वाटत आहे त्या In the ठिकाणी, same place where you feel it failed. ज्या ठिकाणी तुम्हाला दुखत आहे, दुखणं आहे In तिथे, the same place where you feeling I'm lost. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की मी हरवलेलं He आहे, is there to open the tomb. त्या ठिकाणी तो आहे कबर उघडण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Jesus asked the people, where? येशू लोकांना विचारतो कुठे आहे, Where? कुठे, Ask where. विचारा कुठे, Ask your neighbor, where? शेजारच्याला विचारा कुठे, Where is the problem? कुठे आहे समस्या, What is the problem? काय आहे समस्या, Where you need a solution? की कुठे तुम्हाला सोल्युशन पाहिजे, What change you need in your life? तुमच्या जीवनामध्ये कुठे बदल पाहिजे. Just say it. बोला, Come and see. ये आणि बघ येशू, Come and see. ये आणि बघ येशू. Say to Jesus today, आज oh येशूला- Lord, come and see my life. आज येशूला म्हणा ये आणि माझं जीवन पहा. Bolo, 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 bolo. बोला 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 Lord, बोला. come and see. प्रभू ये आणि पहा, Lord, 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 come and see. प्रभू ये आणि He पहा. will come today. तो येणार आज, He will see that. तो पाहिल ते सर्व. And he will never go back with the same problem. तो तुम्ही ती समस्या घेऊन परत जाणार नाही. When you invite people to see, watch to your problem, watch your situation, they will come and see and they will go. जेव्हा तुम्ही लोकांना बोलवाल तुमची परिस्थिती बघण्यासाठी, ते तुमची येतील, परिस्थिती बघतील आणि निघून जातील. Stop looking from the people. लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. Say to your neighbor, शेजारच्याला बोला, stop looking from the people. लोकांकडून अपेक्षा बंद करा. Stop seeking from the people. लोकांकडून अपेक्षा बंद करा. Why? का? You can believe just a man, but you are not able to believe your God. तुम्ही मनुष्यांमध्ये मात्र विश्वास ठेवू शकता, परंतु देवामध्ये विश्वास का ठेवू शकत नाही? Hallelujah. हालेलुया. Stop expecting from people. लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. Transplant. हृदय बदलत आहे. Start to expect from God. देवापासून अपेक्षा ठेवा. Say to your neighbor, say to your neighbor. शेजारच्याला म्हणा, शेजारच्याला म्हणा, Say to your neighbor. शेजारच्याला म्हणा. Hallelujah. हालेलुया. Jesus asked, येशूने विचारलं where? कुठे, Where you laid him? कुठे ठेवलंय त्याला. They said, come and see. ते म्हणाले ये आणि पहा. What Jesus said? येशू म्हणाला काय, Oh, it's a tomb. I am not able to come there. असं म्हणाला का, अरे कबर आहे तिकडे I नाही am जात, scared about tombs. मी कबरांना खूप घाबरतो. When you call people, जेव्हा लोकांना बोलवाल then they say, I have this problem. ते म्हणतात माझ्याकडे हे प्रॉब्लेम आहे, I need to pay 1 lakh tomorrow. उद्या मला 1 लाख भरायचं आहे. The next moment, पुढच्या वेळेला, पुढच्या घटकेस I am driving. I will call you back. मी गाडी चालवत आहे, नंतर कॉल करतो. Tank. फोन बंद. When you call people जेव्हा तुम्ही लोकांना कॉल करता to share your pain, तुमचं दुखणं दाखवण्यासाठी, they will सांगण्यासाठी, say, ते म्हणतात oh, sorry, I am very busy now. I will call you later. मी खूप व्यस्त आहे, नंतर कॉल करू का. But when you speak to Jesus, पण जेव्हा तुम्ही येशूशी बोलता, when you ask him to come and see, जेव्हा तुम्ही त्याला विचारता ये आणि बघ he will म्हणता, never say, oh no, I don't have no time. But he will come. Yes, I am there with you. जेव्हा तुम्ही त्याला बोलता ये आणि पहा, तो म्हणतो हो मी आहे तुझ्या बरोबर.
People may leave us in the middle of the way, लोक तुम्हाला मधूनच सोडून जातील, but God will never. परंतु देव कधीच नाही सोडणार. Trust your God, तुमच्या Lord, with your complete heart. पूर्ण हृदयाने तुमच्या देवावर भरोसा ठेवा. Shake your neighbor's hand. शेजारच्यातला हात मिळवा say, आणि म्हणा, Trust your Lord God तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर with भरोसा your ठेव. complete heart. पूर्ण हृदयाने भरोसा ठेव. Ask them, विचारा त्यांना, are you ready to change your heart? हृदय बदलण्यास तयार आहेस का? When you change your heart, जेव्हा तुझं हृदय बदलशील, the possibility of death will decrease. मृत्यूची संभावना कमी होणार. Amen. आमेन. Trust your God देवावर भरोसा ठेवा. in every situation, प्रत्येक परिस्थितीमध्ये, in every place. प्रत्येक ठिकाणामध्ये. Amen. Say amen. आमेन. In the 4th stage of cancer, कॅन्सरच्या 4थ्या स्टेजमध्ये every doctor said, every people said, it's over, it's finished. सगळे लोक मला येऊन म्हणाले, सगळं संपलेलं आहे तुझं आता. We are so good in believe doctors, right? डॉक्टरवर विश्वास ठेवण्यामध्ये पटाईत आहे आपण. Whatever they say, you will do the same exact. जे काय ते बोलले तसंच करणार. If they give a mineral water and say this is the best medicine for your sugar, you will drink and say this is the best medicine. मिनरल वॉटर जर दिलं आणि ते म्हणाले ना, हेच तुझ्यासाठी औषध आहे ना, आयुष्यभर हेच प्याल. In a different bottle. दुसऱ्या बाटलीत. You will believe, right? तुम्ही विश्वास ठेवला डॉक्टरांवरती, बरोबर. But if I give the original medicine in this bottle, you will never believe that. परंतु जर मी खरं औषध ह्या बाटलीत दिलं ना, तर विश्वास ठेवणार नाही तुम्ही. Trust your God तुमच्या than देवावर, the people. लोकांपेक्षा जास्त देवावर भरोसा ठेवा. Say to your neighbor, शेजारच्याला म्हणा, trust your God than your father, than your mother, than your brother, than तुझे your आई, sister, तुझे वडील, तुझा than your भाऊ, friend. तुझे बहीण, तुझे मित्र याहून अधिक देवावर भरोसा ठेव. Amen. आमेन. Than me. माझ्यापेक्षाही जास्त Trust God. देवावर भरोसा ठेवा. Hallelujah. हालेलुया. Say hallelujah. म्हणा हालेलुया. Say hallelujah. हालेलुया. Say hallelujah. हालेलुया. So Jesus asked तर येशू विचारतो and they replied and Jesus came. आणि त्यांनी उत्तर दिलं आणि येशू आला. Jesus said, येशू म्हणाला, what said? काय म्हणाला तो? What said? काय म्हणाला? Take away the stone. येशू काय म्हणाला? धोंड काढा. Amen. आमेन. The sister of the dead man said, by this time there is a bad odor, for he has been there for 4 days. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. I will tell a secret. एक गुपित सांगतो तुम्हाला. When you start to believe God जेव्हा देवावर भरोसा ठेवायला in लागता ना, something, कुठल्या गोष्टीमध्ये, in anything, कुठल्याही गोष्टीमध्ये, the first one will be going to discourage you, will be the best person with you. सगळ्यात पहिली व्यक्ती जी तुम्हाला निराश करणार आहे ना, ती सगळ्यात आवडती व्यक्ती आहे, तुमच्या जवळची व्यक्ती आहे. Is that true? बरोबर आहे. He will say, think once again. They will say, think once again. पुन्हा एकदा ती गोष्ट म्हणतात, Before do that. हे करण्याच्या अगोदर. Is that true? ते म्हणतात, करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा विचार कर बर का. The first person that going to discourage you in your faith will be the best person that you believe. तुमच्या जीवनात विश्वासाला तडा आणण्यासाठी तुम्हाला कमजोर करणारी पहिली व्यक्ती म्हणजे तुमच्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. Don't believe them. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. Than God.
देवावरती भरोसा ठेवा. If God is asking you to do something, don't believe the people, but they are. जर देव तुम्हाला काही करण्यास सांगणार आहे तर त्या लोकांवर विश्वास ठेवू नका. Can you believe God? तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकता काय? Then do it. मग करा. You will see the glory of God. तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Amen. आमेन. Discern the spirit, discern the people. लोकांना ओळखा, आत्म्यांना ओळखा. Hallelujah. हालेलुया. The best reason of your failure in many things is that you believe the people, your besties than your God. इथे अपयशाचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की तुम्ही देवापेक्षा जास्त तुमच्या स्वकीयांवर जास्त भरोसा ठेवलाय. For this matter, या घटनेमध्ये don't believe your husband and wife than God. तुमच्या देवापेक्षा जास्त तुमची पत्नी किंवा पती यांच्यावर देखील विश्वास ठेवू नका. Give priority, first priority to God. प्रथम प्राधान्य देवाला द्या. If God is asking you to come for this meeting, then maybe wife will say, yesterday we went, today why? जर देवाने तुम्हाला सांगितलं या मीटिंगला येण्यासाठी, तुमची पत्नी म्हणेल कालच गेलो होतो, आज कशाला जायचं? Same thing opposite. तीच गोष्ट उलट पण होऊ शकते. पती म्हणू शकतो कालच गेली होती, कशाला आज जायचं? Rebuke it. धमकवा and obey God's word. आणि देवाचं वचनचं पालन करा. Hallelujah. हालेलुया. Praise God. प्रभूची स्तुती असो. So Jesus came to तर येशू आला the tomb कबरेजवळ and he asked, आणि त्याने विचारलं, take away. धोंड काढा. According to the situation, Martha should tell, yes, I am ready, Jesus, we are going to remove it. अशी परिस्थिती निर्माण होती की तिने जर पूर्ण विश्वास ठेवला येशूवरती तर मग ती खूप उत्साही होऊन म्हणणार, होय मी धोंड काढायला तयार आहे. But because of unbelief, परंतु अविश्वास असल्या कारणाने, and she had a faith on the situation that in fourth day this body will be decayed and there should be a bad odor. आणि तिला असा विश्वास होता की ते मेलेला आहे, माझा भाऊ मेलेला आहे आणि त्याच्या शरीराला कूज लागलेले असणारे, सडलेले असणारे आणि दुर्गंधी येणार आहे असा विश्वास तिने ठेवला. Amen. Don't mix your faith with logics. तुमचा विश्वास याला तुमची जी समज आहे याच्या बरोबर मिश्रित करू नका. Say to your neighbor. शेजारच्याला म्हणा, तुमचा विश्वास, Strongly shake their hand. जोरात त्यांचा हात मिळवा Powerfully. आणि सामर्थ्याने बोला. Don't mix your faith with this world's logics. तुमची समज आणि देवावरचा विश्वास याला मिश्रित करू नका. Only pastor have that faith to say amen. Hallelujah. People will come with logics. लोक येतील त्यांची How it will can happen? त्यांचा विवेक घेऊन How it येतील. can happen? कसं होणार? How? कसं? How? कसं? Say to them. बोला त्यांना. By the faith of God. देवावर विश्वास ठेवल्याने होणार. By the faithfulness of Jesus. येशूच्या विश्वासूपणामुळे होणार. Anything can happen. काहीही होऊ शकतं. If you believe, जर तुम्ही विश्वास ठेवाल, you can walk on the water. तुम्ही पाण्यावर चालू शकता. Amen. आमेन. Do you believe it? तुम्ही विश्वास ठेवता का? Or you believe the words of the people or the logics? का तुम्ही त्या रांगेत आहात जिथं लोक आपले स्वतःच विवेक वापरायला लागलेत? Or the word of God? किंवा वचनाचा तुम्ही विश्वास ठेवतात? वचनाचा. कुठल्या रांगेत आहात? वचनामध्ये विश्वास ठेवणारे की स्वतःचा विवेक वापरणारे?
Logic will say विवेक म्हणेल bad odor. दुर्गंधी आहे. But word of God will say परंतु वचन म्हणेल sweet aroma. सुगंध येत आहे. Changing, history is changing. इतिहास बदलत आहे. Amen. Amen. Your life's history is going to तुमच्या change. जीवनाचा इतिहास बदलत आहे. Amen. कराबारा कराबारे खिरेबेरी शोदराबा खलाबासे Hallelujah. खिरेबेरी कलारा बाबा. According to the logic, in the fourth day from the tomb, there is one possibility: the body should be decayed and the bad odor will be there. जी सर्वसामान्य समज आहे त्याप्रमाणे 4 दिवस एकाला मरून झालेले आहेत, कबरेत ठेवलेले आहेत, तिथे दुर्गंधी असणार आहे. Then what happened? तर मग काय झालं? Are you excited to see the tomb? तुम्ही उत्साही आहात का कबर पाहण्यासाठी? We are going to remove the stone. आम्ही कबरच्या धोंड काढणार आहे. So Martha said, तर मार्था म्हणाली no possibility. काहीच शक्यताच नाहीये. Jesus said, परंतु येशू म्हणाला, did I tell you that if you believe, you will see the glory of God? तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील असे मी तुला सांगितले नव्हते काय? Ask your neighbor. शेजारच्याला विचारा, कितना बार बोला? विश्वास करो. विश्वास करो. महिमा को देखेंगे. हालेलुया. किती विचारा त्यांना, किती वेळा सांगितलं विश्वास ठेवशील तर महिमा पाहशील. किती हालेलुया. वेळ सांगितला? हा? किती वेळ सांगितला? Again and again and again and again, pastor is always preaching, believe, 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 you will see the glory of God. पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा पास्टर संदेश देत आहेत, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा की तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Still you are saying, no pastor, my problem is different than that thing. Mine is very big. It is not like you think. तुम्ही तरी पण असंच म्हणता, नाही पाळक साहेब ते तसं नाहीये, ते तसं नाहीये, हे लय वेगळं आहे, ते असं होणार नाही. What you know about my problem? I only know. तुम्हाला काय माहितीये माझ्या समस्येविषयी? फक्त मलाच माहितीये. Hello. Praise God. कितना बार? किती वेळा? किती वेळा? How many times? किती वेळा? Did I tell you that if you believe? मी तुला सांगितलं की जर तू विश्वास ठेवशील, If you believe, जर तू विश्वास ठेवशील, you will see the glory of God even in the tomb. कबरेमध्ये देखील तू देवाचा गौरव मग पाहशील. Come on. But prophecy was different. प्रॉफेसी मात्र वेगळी होती. It is not for death, मरणासाठी नव्हती, but died. परंतु मेलाय. Then how can I believe your मग मी आता prophecy again? मी पुन्हा तुझ्या प्रॉफेसीवर कसा विश्वास ठेवू? How can I believe you again? कसं पुन्हा तुझ्यावर परत विश्वास ठेवू? You told it will not die, तू म्हणालास हे होणार, तो मरणार but it नाही. died and went to the tomb and 4 days. मेला तर मेला, 4 दिवस झाले कबरेत आहे. Then how can I believe you again? तर मग मी पुन्हा कसा विश्वास ठेवू शकतो? Amen. आमेन. Still, अजूनही if you believe, विश्वास ठेवशील, are you ready to believe? तयार आहात का विश्वास ठेवण्यासाठी? Even in the delayed times. विलंब लागला जरी असेल, विलंब लागला जरी असेल, Are you ready to believe? तुम्ही विश्वास ठेवायला It तयार may आहात be का? past and it may be gone, सगळं संपलेलं असेल, निघून गेलेलं असेल, but still you are here. परंतु अजूनही तुम्ही इथे आहात. Still you are here. अजूनही तुम्ही इथे आहात And the word of God is here. आणि देवाचं वचन इथे आहे And Jesus is here. आणि येशू इथे आहे. Anything can happen. काही पण घडू शकतं.
Word of God. देवाचं वचन. You, तुम्ही, Jesus, येशू, enough. बस आहे. You don't want any possibility. तुम्हाला कुठल्याच शंकेची गरज नाहीये किंवा संभावनेची गरज नाहीये. Earth was void and waste. रिकाम आणि व्यर्थ असं होतं. He made it beautiful. त्याला सुंदर बनवलं त्याने. From the 0% of possibility संभावना 0% जी होती to तिथून 100% of fullness. 100%च्या परिपूर्णतेपर्यंत. It can happen today also. आज देखील हे होऊ शकतं. You have 0% of possibility. तुमच्याकडे 0% संभावना आहे. And your father have आणि तुमचा पिता जो आहे 100% of faithfulness. त्याच्याकडे 100% विश्वासूपणा आहे. Amen. येस. You prophesied it will not die. तू तर And भविष्य now it's in the tomb. तू तर भविष्यवाणी केली की मरणार नाही, परंतु ते तर आता कबरेत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद. Hallelujah. हालेलुया. How can I believe you again? कसं तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकतो मी? Just try one more. अजून एकदा प्रयत्न करा. Are you ready to try one more? अजून एकदा प्रयत्न करायला तयार आहात का? To believe with the same problem, same position, same situation, same life. Are you ready to believe Jesus one more? तीच समस्या, तेच प्रॉब्लेम, तीच परिस्थिती, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा येशूवरती अजून एकदा विश्वास ठेवायला तयार आहात का? Ask your neighbor, are you ready to believe? शेजारच्याला विचारा, तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात का? You may say it's over, it's finished, no chance, no possibility, but still are you ready to believe? तुम्ही म्हणत असाल सगळं संपलेलं आहे, कुठली संभावना आहे, सगळं शून्य झालेलं आहे, संपलेलं आहे, परंतु तरी देखील विश्वास ठेवास तयार आहात का? Jesus asked to remove, take away the stone. येशूने सांगितलं ती धोंड काढा. We are waiting for 2 days to take away the stone. आम्ही 2 दिवसापासून वाट बघायला लागलो धोंड काढायची. Today we will take it. आज आम्ही ती काढणार. Because I don't have another day. कारण माझ्याकडे आणखीन एक दिवस नाही आहे. Today. आज God is not going to wait for another day to do something in your life. This is the day. आज आणखीन एका दिवसाची वाट परमेश्वर पाहणार नाही. आज तो दिवस आहे. शोभरो खबारा खरबार खिदे बेरे बेले Lam shagatare. Bala karabas khiri bendar Dagana mana mashandare. bala kalabasha kalaband Riyantala bashagatare. Shodi khala hadari rada khala sadara kalaba. Take away. धोंड काढ. Take away. काढून टाका. Say to your problem. तुमच्या समस्येला सांगा. Take away. निघून जा. You are not going to touch it. तुम्ही स्पर्श करणार नाही. You are not going to take it. तुम्ही ते घेणार नाही. The one who brought and closed the tomb is coming back to take the same stone. ज्यांनी धोंड लावली तेच लोक येणार आहेत ती धोंड काढण्यासाठी. Martha didn't touch it. Maria didn't touch it. मार्थाने स्पर्श केला नाही. मरियाने स्पर्श केला नाही. Lazarus didn't touch it. लाजरने स्पर्श केला नाही. The same one. त्याच लोकांनी, The same group त्याच गटाने who brought the stone.
Not only the new place, फक्त नवीन ठिकाण नाही, the old same place he is going to remove in this. जुनी जागा देखील, तिथून देखील कबर उघडी होणार आहे. The same people, those who take the stone to close the tomb, is coming back and taking back it. हालेलुया. Take away the stone. धोंड काढून टाका. Don't say. Don't say. बोलू नका. No, no, bad order. नको नको, दुर्गंधी आहे. Don't say. असं म्हणू नका. Be ready to open it. परंतु आता तयार रहा उघडण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आराबाश खेदे Shala ragate. रदाला बादे खेमा Rimiti alaba shagatana. शदांदला खरा दरबाला खेदे Sarfakatala barane gantari. शबोंदला वाखालबी Whatever दला. you invested for the kingdom of God, जे काय तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरलेलं आहे, it will not be vain. जे काय तुम्ही देवाच्या राज्यात गुंतवलेले ते व्यर्थ जाणार नाही. Hallelujah. हालेलुया. So they took away the stone. तर त्यांनी धोंड काढली. When he had said this, Jesus called in a loud voice. तेव्हा Lazarus. येशूने दृष्टीवर करून असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारली, Lazarus, लाजरा come out. बाहेर ये. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Today Jesus is inside you. आज येशू तुमच्या आतमध्ये आहे. Hope of the glory, Christ is inside you. गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्या आतमध्ये आहे. When you speak, he will speak. जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तो बोलेल. Are you ready to तुम्ही तयार आहात का बोलण्यासाठी? come ये, out? बाहेर ये. You know who is calling? You know who is calling again? कोण तुम्हाला बोलवत आहे माहितीये का? The one who promised when he was in the sick. जेव्हा तो आजारी होता आणि आजारी असताना ज्याने अभिवचन दिलं तो बोलवत आहे. He cannot lay back again that tomb तो- when he listened the voice of Jesus. तो पुन्हा कबरेमध्ये राहू शकत नाहीये. त्याच्या कानाला ऐकू येणार आहे. Jesus said, come out. येशू म्हणाला बाहेर ये. Amen. हालेलुया. Amen. हालेलुया. Jesus said, येशू loud म्हणाला, voice, call, come out. मोठ्याने हाक मारून म्हटले लाजरा बाहेर ये. The dead man came out. आणि तो मेलेला मनुष्य बाहेर आला. The dead man. आणि तो मेलेला होता. The dead man. तो मेलेला होता. The dead man. आणि तो मेलेला होता. Say dead man. म्हणा मेलेला मनुष्य. Not the sick one. आजारी नव्हे. Not the sick one. आजारी नव्हे. Not the sick one. आजारी असलेला नाही. The dead man. मेलेला मनुष्य. Finished the service. संपलेला. Finished the business. संपलेला He व्यवसाय is going to restart today. पुन्हा आज सुरू होणार आहे. How he came out? कसा बाहेर आला? How he came out? कसा बाहेर आला? He listened the voice. त्यांनी वाणी ऐकली. He woke up, तो उठला. removed all the clothes, सगळे कपडे काढले. all the ties. सगळे बांधलेले काढलं. Very easily. आणि मग असा सहज आला. असं झालं का? No time. वेळच नाही. Before you start to remove, you will be out from the tomb.
ते सगळा गुंताळा काढण्याच्या अगोदरच तुम्ही कबरेतून बाहेर याल. Before you start to solve it one by one, you will be completely out from the tomb. एक करून सोडवण्याचा वेळ घेत असतानाच तुम्ही कबरेतून बाहेर याल. There is no time for single settlement, one time settlement. The dead man came out with the same robes, same cloth, same tied legs. मेलेला तो मनुष्य तेच पट्ट्या, तेच कापड, तेच रुमाल घेऊन तो बाहेर आला. You know why? तुम्हाला माहिती का? You know why? तुम्हाला माहिती का? Hallelujah. Hallelujah. Lazarus didn't tie himself. लाजरने ते स्वतःला बांधलं नव्हतं. The one who tied you. ज्यांनी तुम्हाला बांधलं. The one who tied you. ज्यांनी तुम्हाला बांधलं. Is still out. तो अजूनही बाहेर आहे. He have a new job. त्याच्याकडे आता नवीन काम लागलंय. He has a new job. त्याच्याकडे नवीन काम आहे. They have a new job. त्यांच्याकडे नवीन काम आहे. To untie your robes. की तुम्हाला जे बांधलंय त्यांनी तोच येऊन काढणार. Today God is declaring आज देव घोषित करत आहे to the people, लोकांना, to the situation, परिस्थितीला, to the circumstances, अगदी सगळ्या तुमच्या those स्थितींना, who tied and binded you and covered you, to remove and untie you. त्याच परिस्थितीला, त्या समस्यांना सांगते त्यांनी तुम्हाला बांधलेलं आहे तेच तुम्हाला काढतील. Hallelujah. The man came out. तो मनुष्य बाहेर आला. Can you walk with the tied legs? बांधलेले पाय घेऊन चालू शकता का? Then how he came मग out? तो कसा आला बाहेर? Did you see that dead body, covered dead body? कधी जे डेड How बॉडी it जे will आहे be? मृतदेहाला असे कव्हर केलेलं असतं ना, गुंडाळलेलं असतं, त्याला कधी Can बघितलं go का अशा walk मृत? like this? तो असं चालू शकतो का? When Jesus calls, येशू जेव्हा बोलवतो ना, Lazarus is coming like. लाजरस असा उड्या मारत येतोय. ऐसा है? असं आहे ना? No. नाही. Then how can he come out? मग कसं बाहेर येऊ शकला? Mysteries are going to open. गुज आज उघडे होणार आहेत. गुज गोष्टी उघडे होणार आहेत. When Jesus तेव्हा येशू was out of Bethany, बेथानीच्या बाहेर होता. लाजर was sick in Bethany. आजारी होता बेथानीमध्ये. Jesus prophesied something. येशूने काहीतरी भविष्यवाणी केली. This will not end up in the death. तो हा मरण्यामध्ये शेवटचा होणार नाही. You know what happened? तुम्हाला माहिती काय झालं? There is a word in the Bible. एक शब्द आहे, एक वचन आहे बायबल मध्ये. The word I have spoken will not come back until it finish its work. जे शब्द मी बोललेला आहे ते आपलं काम केल्याशिवाय परत रिकामा येणार नाही. What is that means? त्याचा अर्थ काय? What is that mean? त्याचा अर्थ काय? The word that I have spoken will not come back means it's already gone to the place. जे शब्द मी बोललेलो आहे ते परत येणार नाही असंच रिकामं. याचा अर्थ जो पाठवलेला आहे, जिथं जायचं तो शब्द गेलेला आहे. Before he crossed the boundary of Bethany, his promise, his word crossed. बेथानीची सीमा पार करून आत प्रवेश करण्याच्या अगोदर त्याचे शब्द तिथे पोहोचले. Because कारण the word says, वचन in the beginning वचन there सांगतं was word. Word was with God. Word was God.
and it became flesh as Jesus Christ. So the word of God and Jesus is the same. कारण वचन सांगतं की पृथ्वीच्या अगोदर पासून ते शब्द होता, शब्द देवासह होता, शब्दच देव होता आणि तो शब्द देहधारी झाला आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. तोच प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय. Before the flesh of Jesus entering to the Bethany, बेथानी मध्ये येशूचं शरीर प्रवेश करायच्या अगोदर his word entered. त्याचा शब्द प्रवेश करतो And the word says, आणि वचन सांगतं it cannot come back again until it's finished its business. आणि त्याचा काम आणि व्यवसाय पूर्ण झाल्याशिवाय तो शब्द परत येणार नाही. Hallelujah. हालेलुया. Jesus prophesied. येशूने भविष्यवाणी केली. Word went to Bethany. वचन शब्द गेला बेथानीला. Lazarus died. लाजरस मेलेला आहे. People took him to the tomb. लोकांनी त्याला खबरेत घेऊन गेला. But something happened in between. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी घडलं. When the human flesh touch in the mud, जेव्हा मानवी शरीर मातीला स्पर्श करतं, when a dead body, जेव्हा मृतदेह if it kept in mud, मातीवर ठेवण्यात येतं, it will decay in 4 days. 4 दिवसामध्ये ते सडायला लागतं. Is that true? बरोबर आहे. Oh my goodness. People took Lazarus into the tomb लोकांनी लाजरला कबरेत घेऊन गेले and they laid on the mud आणि त्यांनी मातीवर त्याला ठेवलं, to decay the body. ते शरीर जे आहे ते सडण्यासाठी. But in between, परंतु त्याच्यामध्ये something happened. काहीतरी घडलं. It's not robe, it's not cloth. ते कापडाविषयी नाही आहे. Cloth will decay in 1 day, 2 days. 1-2 दिवसामध्येच कापड झिजतंय. Hallelujah. Between the dead body and the mud, मृतदेह आणि माती यांच्यामध्ये something laid. काहीतरी त्याच्यामध्ये ठेवण्यात आलं. The promise of Jesus. येशूचं अभिवचन ठेवण्यात आलं. Lazarus' body cannot touch with mud. लाजरचं शरीर त्या मातीशी स्पर्श होऊ शकणार नाही त्याचा. Before people took Lazarus' body into the tomb, the promise of God entered into the tomb and laid in the mud. लोकांनी लाजरच्या मृतदेहाला कबरेत घेऊन त्या मातीवर ठेवण्याच्या अगोदर देवाचा शब्द पोहोचला आणि त्या मातीवरती जाऊन बसला. हालेलुया. The word of God cannot destroy. देवाचा शब्द याचा नाश होऊ शकत नाही. Before you entering to the problems, समस्येत प्रवेश करण्याच्या अगोदर, before you entered into the circumstances, परिस्थितीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर the promise of God was there. देवाचं अभिवचन तिथे होतं. You don't get it. तुम्हाला समजत नाही. Before you enter to some place, कुठल्या ठिकाणी प्रवेश करण्याच्या you अगोदर are not the one who entered first. तुम्ही तिथे प्रवेश केला नाही पहिल्यांदा. The promise of God. देवाचा अभिवचन प्रवेश केलाय. So, म्हणून the mud is trying to decay the body of Lazarus, माती लाजरच्या शरीराला सडवण्याचा प्रयत्न करत but आहे. it cannot touch the body of परंतु Lazarus ते लाजरच्या शरीराला स्पर्शच करू शकत because नाही. in the middle the word of God is laying. कारण शरीर, मृतदेह आणि मातीच्या मध्ये वचन आहे. The mud can only touch the word of God, but the word of God cannot be destroyed. माती फक्त शब्दाला स्पर्श करू शकत आहे, परंतु त्या मृतदेहाला स्पर्श करू शकत नाहीये. You understood? समजलं का तुम्हाला? Nothing can touch you. कुठलीच गोष्ट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही.
Because you are covered by the word of God. कारण तुम्ही देवाच्या शब्दाद्वारे वेष्टिलेले आहात. You don't believe it. तुम्ही विश्वास ठेवत नाही. Once again, पुन्हा एकदा म्हणतो, Jesus prophesied. येशूने भविष्यवाणी केली. Lazarus died. लाजर मेला. People took him to the top. लोक त्याला कबरेत घेऊन गेले. But before they laid Lazarus on the mud, परंतु त्या लोकांनी लाजरच्या शरीराला मातीवर टाकण्याच्या अगोदर वचन सांगतं, the word I have spoken, जे शब्द मी बोललो it will not come back until it finished its work. त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय वचन बाहेर परत येणार नाही. Then how can the mud decay the body of Lazarus? तर मग माती लाजरच्या मृतदेहाला कशी सडवू शकेल? Lazarus' body was not top on the laid on the mud. लाजरचं शरीर मातीवर नव्हतं. It was laid on the promise of God. देवाच्या अभिवचनावर होतं. You are not inside the problem. You are inside the promises of God. तुम्ही तुमच्या समस्येमध्ये नाही, परंतु तुम्ही तुमच्या देवाच्या अभिवचनामध्ये आहात. Hello. This is not enough, dears. हे काफी नहीं है प्रियो. हे एवढं पुरेसे नाहीये प्रियानो. You want to respond to the word of God that can create something new in your life. तुम्हाला देवाच्या वचनाला असं प्रत्युत्तर द्यायचं आहे ज्याच्याने अशा प्रकारचे उत्तर तयार होतील. हालेलुया, हालेलुया. हो राबाशे. Now the mud आता ती माती is trying to decay the body. शरीराला सडवण्याचा प्रयत्न करत आहे. Problems, the situation will try to touch you. समस्या तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतील. But the first it need to touch Jesus. परंतु सगळ्यात अगोदर येशूला त्यांना स्पर्श करावा लागेल. Because he is the word of God. कारण तो देवाचा शब्द आहे. Can he allow the situation to touch you? तो तुमच्या परिस्थितीला तुम्हाला स्पर्श करण्याची अनुमती देईल का? The word says, वचन सांगता, you are like as his eyes. तुम्ही वचन काय सांगतं? तुम्ही त्याच्या डोळ्यातील eyeball. Do you allow someone to touch your eyes? तुमच्या डोळ्याला कोणी तुम्ही स्पर्श करू द्याल का? If I come to touch you, तुम्ही जेव्हा ते लोक येतील तुम्हाला स्पर्श what will करण्यासाठी you do? तुम्ही काय करणार? You will close your eyes. तुम्ही तुमचे डोळे बंद करणार. God is going to close all the doors of the devil that trying to touch you. Before you entering, प्रवेश करण्याच्या अगोदर the promise is there. अभिवचन प्रवेश केलेला आहे. If something need to touch you, it need to touch the promise of God first. जर तुम्हाला काय स्पर्श करून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्या अभिवचनाला स्पर्श करावा लागेल. The promise of God says that I will bless you and I will multiply you. वचन आणि परंतु देवाचं अभिवचन हे सांगतं की मी तुला आशीर्वादित करेन आणि तुला बहुगुणित करेन. Then the splitness cannot touch you. मग आजार तुला स्पर्श करू शकणार नाही. Plans of devil cannot touch you. शैतानाच्या योजना तुला स्पर्श करू शकणार नाही. Sickness cannot touch you. आजार तुला स्पर्श करू शकणार नाही. Death cannot touch you. मृत्यू तुला स्पर्श करू शकणार नाही. Somebody say, कोणीतरी बोला, I am not living under the problem, but I am living under the promises of God. मी समस्याच्या मध्ये नाही परंतु मी देवाच्या अभिवचनामध्ये राहत आहे. हो तेरी. Lazarus came out. लाजर बाहेर आला. How he came out? कसा आला तो बाहेर? He didn't came by himself. तो स्वतः करून नाही आला. Because कारण
The word was laying on the mud, and Lazarus was laying above the promise, the word. माती तिकडे होती, अभिवचन तिथे होतं आणि त्याच्या वरती लाजरचा मृतदेह होता. Jesus called loudly, "Come out." जेव्हा येशूने ओरडून हाक मारली, बाहेर ये, The promise took Lazarus from the tomb. अभिवचनाने जेव्हा येशूने हाक मारली बाहेर ये, तेव्हा आतमध्ये जे अभिवचन होतं त्या अभिवचनाने लाजराला बाहेर आणलं. Because कारण the word need to come back after finishing its work to his master. कारण ते जे शब्द आहे त्याला आपलं काम पूर्ण झाल्यावरती परत येणं गरजेचं आहे. Come on. You are not going to Come walk on. by yourself. The promise is going to take you out from the tombs. तुम्ही स्वतः चालणार नाहीये, त्याची गरजच नाही, कारण देवाचं अभिवचन तुम्हाला चालवणार आहे. Stand. उभे You राहा, can't उभे sit. We are standing for all this time. You are sitting there. इतका वेळ झाला आम्ही उभे आहोत, तुम्ही बसलाय. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Before you entered, the promises already was there. तुम्ही प्रवेश करण्या अगोदर अभिवचन प्रवेश केलाय. You don't want to come out by yourself. स्वतःहून तुम्हाला बाहेर येण्याची गरज नाहीये. You may be tried and tired, तुम्ही प्रयत्न करून थकले असाल, but the promise, परंतु अभिवचन it's holding you. तुम्हाला धरून आहे. When he says come out, the promise will take you out. जेव्हा तो म्हणेल बाहेर ये, अभिवचन तुम्हाला बाहेर आणेल. Celebrations are going to happen. Celebrations are going to happen. अनेक साजरा करण्याचे दिवस तुम्ही बघणार आहात. Hallelujah. Say hallelujah. हालेलुया, Say hallelujah. हालेलुया. The dead man came out. मेलेला मनुष्य बाहेर आला. The dead man came out. मेलेला मनुष्य बाहेर आला. His hands and feet wrapped with strips of linen and a cloth around his face. Jesus said to them, "Take off the grave clothes and let him go." येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. Amen. आमेन, Amen. आमेन. Today what is going to happen? आज काय घडत आहे? What is going to happen? आज काय घडत आहे? The promises that you forgot जे अभिवचन तुम्ही विसरलात, is going to active in the voice of Jesus. देवाच्या वाणीमध्ये ते पुन्हा एकदा सजीव होणार आहे. You only want to do one thing. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे. Believe. विश्वास ठेवायचा आहे. Believe. विश्वास ठेवायचा आहे. Believe. विश्वास You ठेवायचा will आहे. see the glory of God. देवाचा गौरव तुम्ही पाहाल. Martha said, मार्था म्हणाली, Lord, प्रभू don't ओपन, कबर उघडू नको. bolo. Don't. Why? Bad स्मेल, order. Bad ऑर्डर. Hallelujah. The same Bethany, तेच बेथानी, same Martha, तीच मार्था, same Maria, तीच मरिया, same Lazarus, तोच लाजर, the same house तेच घर is going to experience something new from this day. आजपासून काहीतरी नवीन अनुभवणार आहे. It's chapter 12.
12वा अध्याय, chapter 12, 12वा अध्याय, verse 3. तिसरं वचन, Verse 3. तिसरं वचन. Then Mary took about a pint of pure nard, an expensive perfume. She poured it on Jesus' feet and wiped his feet with her hair, and the house was filled with the fragrance of the perfume. The house was supposed to be filled with the bad odor. Today it is going to fill with the perfume, a precious perfume, priceless perfume, an unusual fragrance. 4 days 4 दिवस late, उशीर झाला. that chapter is over. तो चॅप्टर संपलेला आहे. Verse 1. पहिलं वचन. 4 days 4 दिवस late, उशीर झाला, delayed, उशीर झाला. that season is over. आता ते संपलेलं आहे ऋतू. Now. आता 6 days before. 6 दिवसा Before. 6 दिवसा अगोदर You don't understand. 4 days 4 दिवस Delayed. उशीर झाला. now. आता That season is over. तो ऋतू संपला. That chapter closed. तो चॅप्टर संपलेला That आहे. tomb opened. ती कबर उघडी झालेली Now आहे. things are going to happen before that you planned. आणि जे काही तुम्ही योजना केल्या आता त्या गोष्टी घडणार आहेत. 6 days before, Sah- Jesus is going to end to your situations. 6 दिवसा अगोदरच येशू तुमच्या परिस्थितीमध्ये प्रवेश करणार आहे. Before the dates of you planned, God is going to make a new history. अगोदर उशीर झाला होता, परंतु आता 6 दिवस अगोदरच येशू तुमच्या परिस्थितीमध्ये प्रवेश करून इतिहास बदलत आहे. History will change. इतिहास बदलत आहे. All these days you were saying, over, finished, delayed, late. From today, you are going to say with the same mouth, before I prayed, before I asked, God is doing mighty things. अगोदर म्हणत होता की उशीर झाला, होत नाहीये, खूप प्रार्थना केली, काहीच घडत नाही. परंतु आजपासून तुम्ही म्हणणार, प्रार्थना करण्याच्या अगोदर देवाने उत्तर दिलं. Amen. शोखा बाबा. आमेन. Not over yet. संपलेलं नाहीये, Not over yet. संपलेलं नाहीये. Hallelujah. हालेलुया. Another thing. आणखीन एक गोष्ट, Another thing. आणखीन एक गोष्ट. Bethany बेथानी, of sick Lazarus. आजारी लाजराचा बेथानी. Bethany of weak Lazarus. कुठलं बेथानी? आजारी लाजराचा बेथानी, दुर्बल लाजराचा बेथानी. House of कशाचं घर? failed Amit. अपयशी अमितचा. History is changing. इतिहास बदलत आहे. Bethany बेथानी of Bethany हा. of कोणाचा बेथानी? आता the Lazarus अशा लाजराचा whom Jesus raised from the dead. ज्याने येशूला मृतातून जिवंत केले, अशा लाजराचा बेथानी. ए ओ Yes.
bala khalabash khalawada bala khalabash hori hari hadi arakha shakhara hadara. You know तुम्हाला माहिती का how God's name will be glorified through your failed situation? तुमच्या अपयशी परिस्थितीमधून देवाचा गौरव कसा होणार माहिती का? How God's name will be glorified sick Lazarus? आजारी लाजर पासून देवाचा गौरव कसा होणार? Now आता city's history changed. बेथानीचा इतिहास बदलतोय, Address changed. पत्ता बदलतोय. It's not again the Bethany of sick Lazarus, but it's the Bethany of आता आजारी लाजराचा बेथानी नव्हे, परंतु पुनरुत्थित लाजराचा बेथानी झाला. people asked, लोकांनी विचारले, what testimony you have? काय साक्ष आहे तुझ्याकडे? You think, तू विचार करतोस, what testimony I have? काय साक्ष माझ्याकडे? God called you to glorify His name through your name. देवाने तुम्हाला बोलवलं तुमच्या नावाद्वारे त्याचा गौरव होण्यासाठी. Through your name. तुझ्या नावामुळे. You may be asked, how can this happen? तुम्ही विचाराल कसं घडलं हे? It will happen असं घडणार when the promise start to active and when it's come take you back to the जेव्हा अभिवचन सजीव होईल आणि तुम्हाला आतमधून बाहेर आणेल. Hallelujah. हालेलुया. 4 days delayed. 4 दिवस उशीर झाला. 6 days before. 6 दिवसा अगोदर. Bethany of Lazarus, those who are in sick. आजारी लाजराचा जो बेथानी. Bethany of Lazarus, whom Jesus raised from the dead. आणि असं बेथानी जो आता लाजर ज्याचा तो मेलेल्यातून पुनरुत्थित झाला. Instead of problem, समस्येच्या ऐवजी testimony of God. देवाची साक्ष बनाल. Instead of delayed season, उशीर आणि विलंबाचा काळच्या ऐवजी before the time, वेळे अगोदर घडलेल्या गोष्टीमध्ये instead of the bad order, दुर्गंधीच्या ऐवजी sweetest fragrance, अगदी गोड सुवास असणार. life is turning. जीवन बदलत आहे. Life is turning. जीवन बदलत आहे. History is changing. इतिहास बदलत आहे. History of Solapur city is going to change by your testimonies. तुमच्या साक्षीच्या द्वारे सोलापूरचा इतिहास बदलत आहे. Hallelujah. Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? Are you blessed? तुम्ही आनंदी आहात का? Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? Are you blessed? तुम्ही आशीर्वादित आहात का? Did you got the solution? तुम्हाला उत्तर मिळालं का? How you got the answer? कसं तुम्हाला उत्तर मिळालं? Can you see the glory? तुम्ही गौरव पाहत आहात काय? Is there any doubt? शंका आहे का? Hallelujah. 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 Same Bethany.
तीच बेथानी, same Martha, तीच मार्था, same Maria, तीच मरिया, same Lazarus. तोच लाजर. But testimony changed. परंतु साक्ष मात्र बदलले. Season changed. ऋतू बदलला, Signs changed. चिन्ह बदलले, Logics changed. समज बदलली. Do you believe विश्वास ठेवता का? this time आज it's happened to us? आमच्या बरोबर असंच घडलेलं आहे. The same change. तोच बदल, Same change. तोच बदल, Same change. तोच बदल, Same change. तोच बदल, Same change. तोच बदल. Say to neighbor, same change. शेजाराला म्हणा तोच बदल, The same change. तोच बदल, Same change. तोच बदल, Same change. तोच बदल. What Lazarus received from Jesus. येशू पासून लाजराने जे घेतलं, What Bethany received from Jesus. बेथानीने येशू पासून जे What घेतलं, Martha received from मार्थाने जे Jesus. घेतलं येशू What पासून, Maria received from मरियाने Jesus. जे येशू पासून घेतलं, Your family is going to be received. तुम्ही आणि तुमच्या परिवाराला हे बदल मिळत आहे. हो तेरी महिमा, हो तेरी महिमा, हो तेरी महिमा, हो तेरी यीशु तू One more ही thing. है. अजून एक गोष्ट, One more thing. अजून एक गोष्ट. Verse 2. दुसरं वचन. Here a dinner was given in Jesus' honor. Martha served while Lazarus was among those who reclining at the table with him. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. The table was supposed to be ready without Lazarus. तो टेबल जेवणाचा लाजरा विना असायला पाहिजे होता. Because after death, in a special day, we give food. कारण मेल्यानंतर एका खास दिवशी आम्ही जेवण देतो. In the remembrance of त्या मेलेल्या व्यक्तीच्या that आठवणीमध्ये, person. मेलेल्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये. Your tables are not preparing for the remembrance of the dead things, but your tables are going to prepare for honor the Jesus, honor the God with you, not without you, with you, with your family. Hallelujah. You will be there in the table. त्या मंचावर किंवा त्या टेबला समोर तुम्ही असणार. तुमच्या आठवणीमध्ये ते साजरा केले जाणार नाही, परंतु तुम्ही देखील तिथे असणार आहे. महिमा हो तेरी, हो महिमा हो तेरी, हो महिमा हो once again. अजून एकदा. मार्था Crying. रडली. मरिया Crying. रडली. There is no Lazarus. आता लाजर तर नाहीच आहे. Jesus येशू crying. रडताय. Neighbors crying. शेजारचे रडत आहेत. Neighbors crying. रे शेजारचे पण रडत आहेत. Season changed. ऋतू बदललेला आहे. Chapter changed. चॅप्टर बदललेला आहे. Martha is laughing. मार्था आता हसत आहे. Maria is celebrating. मरिया देखील सेलिब्रेट Lazarus करत is आहे. eating. लाजरस जेवत आहे. His history of a house is changed. त्या घराचा इतिहास बदललेला आहे. Instead of the cry, रडण्याच्या ऐवजी, instead of the sorrows, दुःखाच्या ऐवजी celebrations.
साजरा करणं, celebration, साजरा करणं, festival of victory, विजयाचा सण, festival of victory, विजयाचा सण, festival of victory, विजयाचा सण. ये festival of victory. विजयाचा सण. Say to your life, तुमच्या जीवनाला बोला, festival of victory. विजयाचा सण. My history is changed. माझा इतिहास बदलत आहे. Now आता my history is, माझा इतिहास, I will say my court. I will मी say my म्हणतो court. माझा देवा, माझा देव. My court. Quotation, court. कोट. ओके, मी माझा एक वाक्य आता बोलत आहे. Hallelujah. I always used to say that. मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो, My history माझा इतिहास, is always victory. माझा इतिहास हा प्रत्येक वेळेला विजय आहे. And आणि victory will be always my history. आणि विजय हाच माझा प्रत्येक वेळेचा इतिहास. Hallelujah. 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 Today, Solapur Church, your history will be the same. What the history of Jesus? आज सोलापूरचे चर्च हो, लक्षात ठेवा, तुमचा इतिहास तोच जो देव तुम्हाला इतिहास देणार. What is that history? कुठला इतिहास आहे तो? Even if he went to the tomb, तो कबरेत जाऊन देखील tomb cannot win. कबर जिंकू शकली नाही. There is no history of a failure. अपयशाचा कुठला इतिहास नाही. The one who follows Jesus. जो येशूच्या मागे आहे त्याचा इतिहास अपयश नाही. Amen. बोला क्रिस्तु महाराज की. बोला क्रिस्तु महाराज की. बोला क्रिस्तु महाराज की. जय. When there is a festival, जेव्हा एक सण असतं, there should be. तिथे नाचणं असतं. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? We are going to celebrate the victory. आम्ही विजय घोषित करणार आहोत, सण साजरा करणार आहोत विजयाचा. The King of the Kings, राजांचा राजा, Lord of the Lord, प्रभूंचा प्रभू is entering to your midst. तुमच्या मध्ये प्रवेश केलेला आहे. When King comes, you will say, जेव्हा राजा येतो तुम्ही म्हणता, you will be silent. तुम्ही शांत राहता नाही का? Ready? बोला हाँ बोला 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 हाँ now the house of Lazarus is like that. The table is ready.
A big feast is going to happen. टेबल तयार आहे, मोठी मेजवानी तयार आहे. I am telling to church, आणि मी मंडळीला सांगत आहे, you are going to have a feast very soon. लवकरच तुम्ही एक मोठी मेजवानी करणार आहे. A family retreat is going to happen. एक फॅमिली रिट्रीट होणार आहे इथे. Bola. बोला सारे बोला. Now Martha. बोला. Now Martha. आता मार्था, The one who told don't open. ती म्हणत आहे उघडू नको. Now Martha is like that. आता मार्था अशी आहे. Bola. Now the Maria आता मरिया who was crying. रडत होती. Bola. Now the Lazarus आता जो लाजर who were in the tomb. जो कबरेत होता. Bola sare bola. Hallelujah. Hallelujah. Those who can see the open tomb of Lazarus say hallelujah. Praise God. Hallelujah. Are you happy? Shall I continue? But I want to go. Before I pray for you all, I'm going to pray for you, all of you, and I'm going to anoint you with oil. मला तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करायची आहे. तेल लावून अभिषेक करायचा आहे. So, Pastor will give the instructions. Yeah, now. Before that, Okay. how many of you are happy? Once again, किती लोक hallelujah. खरं सांगा, किती लोक खुश आहेत, आनंदी आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Each and every one of you, those who received and believed this word, प्रत्येक लोक ज्यांनी विश्वास ठेवला आणि हे वचन ग्रहण केलं, your history will be never ever the same again. पुन्हा मागच्या वेळेसारखीच तुमचा इतिहास नसणार आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Somebody say, today is my day. Not a day of failure. कोणीतरी म्हणा, आज माझा दिवस आहे, अपयशाचा दिवस नाही, But the day of celebration of victory. विजयाचा साजरा करण्याचा दिवस आहे. In the mighty name of Jesus Christ. ख्रिस्त येशूच्या महान नावाने. All of you say, सर्व म्हणाले Amen. Amen. And Amen.